महाभारताचे युद्ध संपले होते. हस्तिनापुरात शांतता होती, पण युधिष्ठिराच्या मनात मात्र अशांततेचे वादळ उसळले होते. विजय मिळूनही त्याच्या मनावर, चेहऱ्यावर समाधान नव्हते. एका संध्याकाळी ते राजवाड्याच्या बागेत एकटेच बसले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात श्रीकृष्ण शांतपणे त्यांच्या जवळ आले. कृष्णांनी विचारले, धर्मराजा, आजही मनावर इतके ओझे का? युधिष्ठिर म्हणाले, केशवा, या राज्याचा मला आनंद वाटत नाही. या सिंहासनासाठी कितीतरी वीरांनी प्राण दिले. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण हे सर्व माझेच आप्त होते. हा विजय मला पराभवासारखा वाटतो. कृष्ण मंदस्मित करत म्हणाले, युधिष्ठिरा, तुझ्या मनातील ही वेदना तुझ्या धर्मनिष्ठेची साक्ष आहे. ज्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असते तोच खरा राजा होण्यास पात्र असतो. युधिष्ठिर पुन्हा म्हणाले, पण मी या दुःखातून मुक्त कसा होऊ? माझ्या डोळ्यांसमोर अजूनही रणांगण दिसते. कृष्णांनी जवळच्या वृक्षाकडे बोट दाखवत विचारले, हा वृक्ष पाहतोस का? उन्हात तो स्वतः तापतो पण दुसऱ्यांना सावली देतो. वारा, पाऊस, वादळ सहन करतो पण फळ मात्र इतरांना देतो. त्याला कधी आपल्या त्यागाचा अभिमान नसतो. युधिष्ठिर शांतपणे ऐकत होते. कृष्ण पुढे म्हणाले, राजा हाही त्या वृक्षासारखाच असतो. त्याला स्वतःच्या सुखापेक्षा प्रजेचे सुख महत्त्वाचे वाटले पाहिजे. तुझ्या मनातील दुःख जर तुला अधिक दयाळू आणि न्यायी बनवत असेल तर दुःख वरदान आहे. युधिष्ठिरांनी विचारले, मग खरा धर्म कोणता? कृष्ण उत्तरले, जिथे स्वार्थ संपतो आणि परमार्थ सुरू होतो तिथे धर्म सुरू होतो. धर्म म्हणजे केवळ सत्य बोलणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य कृती करणे. कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण ते लोककल्याणासाठी असतील तर ते धर्म असतो. हे ऐकून युधिष्ठिराच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, माधवा, आज मला समजले की राजा होणे म्हणजे मुकुट धारण करणे नव्हे, तर प्रत्येक प्रजेच्या अश्रूंची जबाबदारी स्वीकारणे होय. कृष्णांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, धर्मराजा, लक्षात ठेव, जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. युद्ध जिंकणे मोठे नाही, स्वतःतील अहंकार, अपराधीपणा आणि मोह यांवर विजय मिळवणे हेच खरे धर्मयुद्ध आहे. त्या रात्री युधिष्ठिरांच्या मनावरील ओझे हलके झाले. त्यांनी श्रीकृष्णांच्या चरणी मस्तक ठेवले आणि मनोमन प्रार्थना केली, हे गोविंदा, माझ्या प्रत्येक निर्णयात तुझा धर्म आणि तुझी करुणा कायम राहू दे. बोध काय आहे या कथेतील? जीवनात संकटे, नुकसान आणि वेदना येतातच, पण जर मनात करुणा, कर्तव्य आणि ईश्वरावर श्रद्धा असेल तर प्रत्येक दुःख माणसाला अधिक महान बनवते. खरा धर्म बाह्य विजयात नसून अंतःकरणाच्या पवित्रतेत असतो.